आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, राहुल कुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला माढा आणि बारामतीमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होण्यासाठी नागपुरात बैठक। रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत। धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून कालच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा। रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये जाणार, सूत्रांची माहिती। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव निश्चित झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। 14 तारखेला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होईल आणि 16 तारखेला ते अर्ज भरतील, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर आज ही वेळ आली नसती। धैर्यशील मोहिते पाटलांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर काका जयसिंह मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा स्वीकारला, प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही। भाजपनं मोहिते पाटील कुटुंबियांचा नेहमीच सन्मान राखला, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा स्वीकारल्याचं प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही। भाजपनं मोहिते पाटील कुटुंबांचा नेहमीच सन्मान राखला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। संजय मंडलिकांची ही भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही। कोल्हापूरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर, संजय राऊतांची संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर टीका। संजय मंडलिकांना लीड द्या, 5 कोटींचा निधी मिळवा। कागल आणि चंदगड तालुक्यापैकी लीड देणाऱ्या तालुक्याला मिळणार 5 कोटी रुपये। भाजपचे खासदार धनंजय महाडिकांचा कागलमधील प्रचार सभेतला व्हिडिओ व्हायरल। सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणे यांचा सरपंचांना सज्जड दम। मला हवा तसा लीड मिळाला नाही, तसंच तुम्हाला निधी मिळाला नाही अशी तक्रार माझी करू नका, नितेश राणेंचं वक्तव्य। धनंजय महाडिक मतदारांना आमिष दाखवतात तर नितेश राणे सरपंचांना धमक्या देत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी। मी सरपंचांजवळ हिशोब मागितला होता, धमकी दिली नाही। माझं आणि सरपंचांचं वेगळं नातं, त्यामध्ये राऊतांनी लुडबुड करू नये, राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। शरद पवारांनी निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची भेट घेतली। संभाजी काकडे यांच्या पत्नी आणि शामराव काकडे यांच्या आई कंठावती काकडे यांचं निधन। शरद पवार यांच्याकडून काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट। राज ठाकरे लवकरच महायुतीच्या मंचावर येण्याची शक्यता। शिवाजी पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील फोटो। राज ठाकरे यांच्या मोदींना पाठिंबा दिल्यानंतर पुण्यामध्ये लावलेल्या बॅनर आणि पत्रकामध्ये राज ठाकरेंच्या फोटोचा समावेश। भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जाहीर मेळाव्याच्या पोस्टरवर राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो। युती धर्म पाळा, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आदेश। माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरीमधील बैठकीदरम्यान अजितदादांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना सूचना। पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार। कोरेगावातील महायुतीच्या प्रचार सभेमध्ये गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य। गजानन कीर्तिकर यांच्याकडून अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर नाराजी व्यक्त। गजानन कीर्तिकरांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हेच सांगितलं। शिंदे गटाला कोणती भीती ते देखील दाखवलं। गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यातून हे दिसतं, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या आधी सुद्धा एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न। प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर भुजबळांचाही दावा। 2014 मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा होता, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते, विचारसरणी बदलायची नाही ही पवारांची भूमिका होती, म्हणूनच काहींनी पक्ष फोडला। छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला जयंत पाटलांचं उत्तर। उद्धव ठाकरेंची तोफ आज पालघरमध्ये धडकणार। महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन।